सभी पात्र एवं घटनाएं काल्पनिक हैं। फिल्म के निर्माता किसी भी तरीके से किसी इंसान या किसी समुदाय की भावना को ठेस पहुंचाने का या उनका अपमान करने का इरादा नहीं रखते हैं। धूम्रपान आपके लिए हानिकारक। अंजू, अंजू, उठली नाही का? उठ लवकर, आज तुला माहिती ना, आज आपल्या महत्वाचं काम आहे. काय ग वहिनी, काय झालं? अगं मला माहितीये काय आहे आज. आज तुला माहिती ना काय आहे? अगं मला माहितीये वहिनी आज काय आहे. अगं माझ्याकडे पण दादासाठी एक सरप्राईज आहे. दादाला येऊ तर दे. हे बघ आला दादा. ए दादा थांब. काय रे? अरे तुला माहिती नाही का आज काय आहे? काय आता? तू ये चल बस. बस इथे. आणि 1 मिनिट थांब. काय अजून का मला बसवलंय काय माहिती? अरे थांब तू. हे बघ विसरलास. रक्षाबंधन आहे का? बरं आवर, मला साईडवर जायचं लवकर. हो का? एक मिनिट. हे सरप्राईज होतं तुझ्यासाठी. हो मला माहिती आहे आज रक्षाबंधन आहे. हो का? हे मी पण तुझ्यासाठी सरप्राईज आणली, गाडीची चावी. दादा दादुड्या थँक्यू. लागली पळायला. अहो गाडी काय देतोय तुम्ही तिला? आता ती मोठी झाली, तिचं लग्नाचा विचार करा. तुलाच लय काळजी का तिची? भावी तिचा. आज सगळं डनच करून येतो मी. चाललोय त्यासाठीच बाहेर. दादा मी जाऊन येते माझ्या बाजूला गाडी दाखवायला. येते हा वहिनी. अरे 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 सावकाश जा, सावकाश गाडी चालव. हॅलो. हॅलो. हा सर. मी येत आहे मॅडम. झाली तयारी? हो सर, हो झालंय सगळं रेडी आहे. ओके सर. काय बसू दे, एक मिनिट. आज होईल का ग आपली गाडी रिपेरिंग? माहिती नाही का, इथे मागे कोणी दिसतच नाहीये. दादाला सांग यार. काय एक तर फोन चार्ज पण नाहीये, फोन बंद आहे, गॅरेज पण नाहीये इथे कुठंच. कसं जायचं आपण आता? चल पुढे बघू. अजून कोणी दिसत पण नाही गावातले कोणी नाहीये. चल चल ढकल.
विचारू का मी? आपण विचारू का मी? दादा ऐका ना, आमची गाडी खराब झाली, तर बघता का? गाडी खराब झाली? हो ना. गाडी तर चांगली दिसते. बरं बघतो मी. खूप वेळ लागेल का दादा? दादा थोडं लवकर करता का? आधीच खूप आम्हाला उशीर झालाय. थांबा ना. खरंच खूप उशीर झाला, दादा खूप ओरडणार आहे. म्हणून तुला सांगत होते आधी बघ नीट व्यवस्थित गाडीचं. दादा करा ना लवकर. काय झालं दादा, कधी होणार आहे? उशीर होते खूप. झाली का दादा? प्रयत्न करते. दादा लवकर चल, आपल्याला उशीर होते. चल लवकर घे ना दादा. थँक्यू. ना खूप आधीच उशीर झाला आपल्याला. हो चल चल. अगं तो नसता तर आपली गाडी पण नीट नसती झाली. हो पण आपण त्याला थँक्यू बोललो ना. आता तरी चल ना लवकर. बरं चल. तसं कोण होता तो? चांगला आहे. आता मलाही माहिती आहे का ग, पण खूप झाली तुमची सैराटवरील असली. तो काही आरती नाही, तुला परशा नाही. हो जस्ट आले ऑफिसला. अच्छा या ओके. शिवा मॅडम फाईल कुठे? हो फाईल रेडी. बरं मॅडम ते पाटील साहेब यायला लागलेत आता सेट प्लीज तयार करा. चालेल. ओके ठीक आहे. जेवढी जागा दिसते ना त्याच्यावर आपल्याला ताबा टाकायचा आहे. हो चालेल. कधी टाकायचं ते सांगा. त्याला वेळ नाही लागत. जिथं आपण थांबलो ते ताबा पडला आपला. 2-4 दिवसात होऊन जाईल ते. काय अडचण काय लागलं हो तर सगळं पुरवणार. पुरवतो मी. ओके. सकाळी आता कामाला लागा. उद्या सकाळी आर्किटेक्टकडे जातो आणि सगळा प्लॅन करून घेतो इथं. काय समजलं? ठीक आहे चालेल. काम होईन दादा. आपल्या पोरांना सगळ्यांना पार्टी पाहिजे. पार्टी पाहिजे. येस दिली पार्टी. पण काम झालं पाहिजे. काम झालं पाहिजे. झालं काम. काम 100% होणार. पार्टी पण दिली. काम. चला मग लागा कामाला. हो पाटील लागतो कामाला. आपण पण कामाला लागू. हो. शहरात जातो आणि त्या आर्किटेक्टला घेऊन येतो आणि ह्या सगळ्या जागेवर ना पूर्ण प्लॅन करून टाकू आपला. काय समजलं? पाटील म्हणतात.
ठीक आहे. या नमस्कार साहेब. या काय म्हणता पाटील साहेब? झालं का साहेब आपलं काम? हा झालं ना. सांगायची गरज आहे. तेवढी गॅरंटी आहे ना. कुठे आले तुम्ही? SP डेव्हलपर. काम तर होणारच. नंतर आम्ही तुमच्याकडे काम सोपवलं ना. इकडे याच्या अगोदर मार्केटमध्ये सर्च केलं मग आलो इकडे. तुमचं स्ट्रक्चर रेडी आहे. अच्छा झाले का? हो मॅडम चहा पाणी करा. सर चहा की कॉफी आणू? नाही नाही ठीक आहे मॅडम. स्ट्रक्चर रेडी आहे ना साहेबांचं? हो एकदम हो ना? बघायचं. हो चला पाहून घेऊ. पाटील हे स्ट्रक्चर तयार आहे तुमचं सगळं. बाकीची माहिती तुम्हाला मॅडम देतील. ठीक आहे मी तुमची फाईल रेडी करतो. ठीक आहे. ओके ठीक आहे मॅडम प्लीज. हे आपलं एंट्रन्स आहे. अच्छा. एंट्रन्स मंदिर आहे. नंतर तिकडे फाउंटेन गार्डन आहे. प्लस हे हॉल बेडरूम ऑफिस हे सगळं रेडी आहे आपलं. मग आता तुम्हाला काही चेंज हवं असेल तर प्लीज सांगा सर. कार पार्किंगचं कुठे मॅडम? कार पार्किंगचं आहे ना बॅक साईड. बॅक साईडला का? अच्छा, ओके. बॅक साईडला. जसं हवं होतं ना मला मॅडम अगदी तसं एकदम तुम्ही बनवून ठेवलेलं आहे आणि खूप छान बनवलेलं आहे. ठीक आहे. बघितली साहेब? साईट पाहिली खूप छान झाली. कसं वाटलं? आवडले एकदम. फक्त बजेटमध्ये द्या. तुमच्या बजेटमध्येच आहे. पाटील जवळचे आहे त्यामुळे काय बजेटचे विषय नाही. तरी तुमची फाईल रेडी आहे. एकदम चांगलं काम केलं. कधीपासून काम चालू करतात आपले? आता तुमच्यावर आहे. तुम्ही साईट सांगितली ना माणसं लावली तिथं क्लिअर. हो सगळं क्लिअर आहे. मग काय साईट तुमच्या हिशोबाने चालू करा. बरं साहेब मला तुमच्यासंग एक पर्सनल बोलायचं होतं. जरा आपली बॅग काय बोलायचं होतं? माझी बहीण लग्नाला आलेली त्यासाठी स्थळ पाहतो. अच्छा तर कोण असेल तुमच्या तर सांगा मला. साहेब आता आमचं तर कन्स्ट्रक्शनचं काम आहे. नाही मला एकदम कष्टाळू आणि प्रामाणिकपणे जसं तुमच्यासारखा. अच्छा तसं बघावं लागेल साहेब आता. आणि मला तर वाटतं तुझ्यासाठी तुम्ही योग्य आहे. कारण एक प्रामाणिक माणूस म्हणा आणि कष्टाळू हे मी तुमच्यात ते पाहिलेले. ते तुमचं बोलणं बरोबर आहे पण मी दादाशी पुढे जात नाही. माझं सगळं बघणार दादा आहे. अच्छा तुम्हाला दादाशी बोलावं लागेल. चालतंय बघू आपण. तुम्ही तुमच्या बहिणीचं काही फोटो वगैरे असेल तर द्या मला. मी माझ्या दादाला पाठवतो आणि विचारून घेतो. मग माझं हो नाही तुम्हाला फोनवर कळवतो. चालतंय बरं ठीक आहे ना? काय असं तुम्ही सांगा. तुमच्या दादांना भेटून घेऊ आपण. चालतंय 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 येऊ. चालतंय. कॉंग्रॅच्युलेशन सर. कशाबद्दल मॅडम? अरे तुमच्यापर्यंत चालून आलं स्थळ तुमच्यासाठी. ते पण पाटलाच्या घरचं. अहो मॅडम आता ते मी फक्त सांगितलंय. आता ते फोटो पाठवणार मी दादाला दाखवणार तुम्हाला दाखवणार. तुमच्या दोघांची सहमतीनेच मी करणार ना. हो पण पाटलाच्या घरचं स्थळ आहे सर. मुलगी चांगली असणार नक्कीच. बघू ना मॅडम. हो म्हणा नका नाही म्हणू नका. नाही नाही तुम्हाला विचारा ना मॅडम. मला विचारू नका दादा. चालेल चालेल सर. ठीक आहे मॅडम. अरे सीमा मॅडम सीमा मॅडम हा सर. फोटो आले बघा. अरे वा छान आहे. मुलगी सुंदर आहे. मला चांगली वाटली. अरे एकदम मस्त वाटते. मला तर खूप छान आवडली. तुमची जोडी एक नंबर दिसेल बघा सर. हो मी दादाला शेअर करतो. बघा आता दादा लवकर लागू मिळतील आता आम्हाला काय. ठीक आहे मॅडम तुम्ही प्रोजेक्ट लवकर रेडी करा. हो दादाला बोलतो. चालेल. ओके. एकमेकांसाठी जीव द्यायची वेळ आली ना तरी देईन. मी सांगितलं ना 100 वर्ष आयुष्य माझ्या लहान भावाचा फोन. एकच मिनिट. हॅलो हा राज बोल ना. तुझ्यासाठी एक खुशखबरी आहे. मला एक स्थळ आले. काय बोलतोस? अरे मलाही तुला एक सरप्राईज द्यायचंय.
हा गेस कर काय सरप्राईज असेल. अरे वेड्या, मी तुझ्यासाठी एक मोठी अशी छान पैकी वहिनी आणतोय. हो नक्की. कोणची मुलगी? वाव दादा, तू माझ्या पुढचा निघाला. अच्छा बरोबर चालते दादा, मी या मुलीचा फोटो पाठवतो तुम्हाला. हा अरे फोटो पाठवतोस का? हा पाठव पाठव पाठव, तुझ्या वहिनीलाही दाखवतो. ओके ओके चालेल दादा. हा 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 चालते चालते. फोटो का येत नाही. शिट, इकडे नेटवर्क पण नाही. तो बिल्डर आहे, मोठी कामं करतो. हो, आई वडील वारल्यानंतर आता त्याच्यासाठी सगळं मीच आहे. आणि तुझं सांग ना. मला पण एक मोठा भाऊ आहे, ते पाटील आहेत ना. अच्छा, हा हा हा. ते बापरे, मग मला घाबरूनच राहावं लागेल. असं काही नाही. बघ दादा बघ, मी बहिणीला लय विश्वास होता ना तुझ्यावर. लाडाची बहीण तुझी, आपल्या पाटण घराचं तसं नाव उद्धार करायला लागली. बघ जरा तोंडाला काळ फासलाय तुम्ही. तुला किती वेळा सांगितलं मी, घेतलं कधी मनावर. आता डोळे मिळत काय करायचं तो तू ठरव आता. सोडायचं त्याला, त्या संगत कोण आहे ना त्याला जीत सोडायचा नाही. तोड त्याला. अरे